नमस्कार मंडळी, हॉटेल आस्था गौरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज हॉटेलची सुरुवात झालेली आहे, हॉटेल उघडलेलं आहे आणि कामाचे नियोजन कसं आहे बघूया आपण, काय काय चाललंय। तर इथं मच्छी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं चिकन शिजलेलं आहे, जवळजवळ शिजून शांत ठेवलेलं आहे आणि इकडं मटण शिजायला घातलेलं आहे, पाहू शकता। आणि आज तुम्हाला हॉटेल आस्था गौरीवर ज्वारीची भाकरी भेटणार आहे, बाजरीची नाही पण ज्वारीची भेटणार आहे। उद्यापासून बाजरीची पण चालू होणार आहे। पण इकडं कांद्याला लिंबू चिरलेला आहे। एवढी तयारी कशासाठी केलेली, कारण आज मी एकटीच आहे आणि आमच्या 2 मावशा आहेत, त्या लसूण सोलत आहेत बाहेर। आणि कसं आहे की जर कामगार तुमचे गावाकडे गेले, अगर काही कारणास्तव गेले, तर तुम्ही स्वतः तुम्हाला सगळं हँडल करता आलं पाहिजे। त्यासाठी आपला व्यवसायामध्ये तुम्हीच आचारी आणि तुम्हीच वेटर आणि तुम्हीच रोटी मास्तर वगैरे सगळी कामं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवसाय तुमचा एकही दिवस बंद राहणार नाही। कारण आपले दोन्ही पण आचारी पण म्हणजे आचारी मामा जे की आता आचारी काम करत नाहीत पण रोटी मारतात, ते पण आज गावी गेले। त्यांच्या गावची यात्रा असल्यामुळे ते गेलेले आहेत, त्यामुळं माझं नियोजन बघा, पाहू शकता ना, कितीही गिऱ्हाईक आलं तरी एकटे हँडल करणार म्हणलं की करणार, पण कस्टमरांना सर्व्हिस नक्कीच देणार आणि त्यांना व्यवस्थित जेवण पण नक्कीच देणार। तर पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, एकटीवर लोड होणार आहे म्हणून। आणि 2 मावशा आहेत, त्या भाकरीला मला आज मदत करणार आहे। एक मावशी आलेली आहे, हातमध्ये लसूण सोलून घेऊन आलेले आहे। बघा किती मस्त आपण अशा प्रकारे एकदम स्वच्छता आपल्यात चांगली असते, किती मस्त लसूण असं सोललेलं आहे। दुसऱ्या मावशी कुठे गेल्या? मावशीला बोलवायला लागल्यात। तर आता एवढा मस्त स्वच्छ लसूण त्यांनी सोलून नीट ठेवलेला आहे। त्या दुसऱ्या मावशी पण आल्या बघा इकडं, दोन्ही मावशी आहेत। ह्या आपल्या दोन्ही मावशी आहेत, आपल्या हॉटेलला खूप मदत करतात चांगल्या प्रकारे लसूण सोलून घेऊन आल्यात। आता कांदे पण अशा प्रकारे त्यांनी मला सोलून दिलेले आहेत। खूप छान। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एक वेळेस नक्कीच भेट द्या हॉटेल आस्था गौरी, पांगरी येडेश्वरी रोड, उक्कडगाव।